खूप जणांना क्वेश्चन असतो कशा आधी काय लावायचं असतं आणि कशा नंतर काय लावायचं असतं. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर हाय, माझं नाव आहे पायल. तर आज आपला ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण त्यामध्ये मी रिव्हील करणार आहे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. कारण की सध्या जास्तच ऊन आहे, सो मी सनस्क्रीन आणि मॉइश्चरायझर मागवलंय. तर ते मी कोणत्या कंपनीचं मागवलंय आणि कसं मागवलंय हे मी तुमच्यासोबतच ओपन करणार आहे, म्हणजे आपण अनबॉक्सिंग व्हिडिओ करणार आहोत. आणि एक मी ट्रॅक पॅन्ट पण मागवली आहे, सो ती पण मी तुमच्यासोबत रिव्हील करणार आहे. इट मीन्स ती पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर लेट्स सी. चला तर मग आपण लगेचच ओपन करूयात. तर हे होतं माझं ते पार्सल डॉट अँड की. तर आपण हे आता ओपन करूयात. तर हे जे मी प्रोडक्ट्स मागवलेत, बाय वन गेट वन फ्री मागवले. डॉट अँड कीवर ऑफर्स चालू आहेत, सो तुम्ही पण त्या ग्रॅब करू शकता. माझ्याजवळ असा पेन पण आहे आणि तुम्ही बघू शकता त्याची पॅकेजिंग किती छान आहे. सो ते बघूनच आपल्याला छान वाटतं. तर माझी ऑइली स्किन आहे म्हणून मी वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर मागवलं आणि मी वॉटर बेस्डच मॉइश्चरायझर लावते. झाकण असतं आणखी. तर मी तुम्हाला दाखवते जस्ट. हे वॉटर बेस्ड आहे त्यामुळे लगेच, आणि खूप कमी प्रोडक्ट घेऊन पण ते पूर्ण फेसला कव्हर करतं. सो म्हणून मी ते एवढं छोटंसं लावलं, कारण ते पूर्ण हाताला कव्हर करतं. तर इकडे एवढं सनलाईट. तर इथे तुम्ही बघू शकता डिफरन्स आणि शाईन पण बघू शकता. सो मी फेसला ऑलरेडी मॉइश्चरायझर आणि म्हणजे टोनर आणि मॉइश्चरायझर लावलं, म्हणून मग मी हातावरच दाखवलं. आता नेक्स्ट आपला ओपन करणार होते म्हणजे सनस्क्रीन SPF 50. उन्हाळा संपल्यानंतर मी सनस्क्रीन मागवली, ती वेगळी गोष्ट. हो, ही पण खूप असं वॉटर बेस्डच आहे, अशी मिल्क टाईप. वाव, याचं टेक्स्चर पण खूप छान आहे. आय थिंक व्हाईट कार सोडत नसेल. आय थिंक काय सोडत, छान ब्लेंड होते एकदम. सो हे झालं आपलं अनबॉक्सिंग सनस्क्रीनचं आणि मॉइश्चरायझरचं. तर ह्याची परफेक्ट पद्धत मी तुम्हाला सांगते कशानंतर काय लावायचं असतं. तर सगळ्यात आधी क्लिन्झिंग करायची असते, मग टोनर लावायचा असतो, मग मॉइश्चरायझर आणि त्यानंतर सनस्क्रीन लावायची असते. आणि त्यानंतर तुम्ही कोणताही मेकअप कशा प्रकारे जर फेसवर करणार असाल तर तो करू शकतो स्टेप बाय स्टेप. तर ह्या होत्या आपल्या मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीनच्या स्टेप्स. या स्टेप्स फॉलो करून तुम्ही लावू शकता, कारण खूप जणांना क्वेश्चन असतो कशा आधी काय लावायचं असतं आणि कशा नंतर काय लावायचं असतं. तर अशा प्रकारे मी तुम्हाला छान असं समजावलं, सो नक्की ट्राय करा. बाय द वे, मी नेक्स्ट बोललेली की मी पार्सल मागवलं, एक ट्रॅक पॅन्ट मागवली आहे, कारण की मी आजिओवरनं मागवली आहे. एवढं मोठं त्याचं पॅकेजिंग आली. तर ही ट्रॅक पॅन्ट मला किती रुपयाला पडली असेल तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला काय वाटतं. तर इथे तुम्ही बघू शकता किती स्ट्रेचेबल आहे आणि कम्फर्टेबल पॅन्ट आहे. खूप छान आहे आणि याला गोळे वगैरे नाही आहेत अशा कपड्यांना, सो म्हणून मी मागवली. आणि फर्स्ट एक अगोदर मागवलेली ती पण खूप छान निघाली, म्हणून मग दुसरी पण मागवली. बाय द वे, मला किती रुपयाला आली असेल हे कमेंट करून नक्की सांगा, आणि ह्याच्यावर काय प्राइस दिली हे मी तुम्हाला दाखवते. तर ही मी मागवली फक्त 210 रुपीजला, जेव्हा की सेल होता. बट आजिओवरती खूप छान सेल लागतो, तेव्हा टी शर्ट, टॉप आणि ट्रॅक पॅन्ट्स खूप स्वस्त मिळतात आणि कपडा पण छान असतो. सो तुम्ही पण बाय करू शकता, बिकॉज आपल्याला कमी रेटमध्ये खूप छान कपडे मिळतात. सो दॅट्स वाय मी हे शेअर केलं तुमच्यासोबत. बाय द वे, व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.